व्यवस्थित स्मॅश होत आहे। आता या स्टेपला आपण याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर ॲड करणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त पण साखर ॲड करू शकता। आता ह्याला एकदा हलवून घ्या व्यवस्थित असं। आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चम्मच गाईचं तूप ॲड करणार आहोत। हे गाईचं गावरान तूप आहे। आता त्यानंतर ना आपण याच्यामध्ये 125 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित असा खिसून टाकायचा आहे। एकदम फ्रेश खवा होता हा। मी डेअरी प्रोडक्टच यूज करते, मी बाहेरचे पॅकेट फूड यूज करत नाही। छोटं बाळ आहे त्याच्यामुळे मी जास्त करून डेअरीचेच प्रोडक्ट यूज करते। आता याच्यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम आपण कट करून याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित असं 1 मिनिटभर मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये दूध आहे, तर हे दूध आटेपर्यंत 10 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती। 10 मिनिटानंतर बघू शकता यातलं दूध पण आटलेलं आहे आणि आपला मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा।